घर कितीही मोठे असो वा छोटे, त्या घराचे खरे हृदय म्हणजे आपले देवघर असते. आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी आपण सर्वजण नियमितपणे देवपूजा करतो. पण अनेकदा असे घडते की आपण खूप कष्ट करतो, प्रामाणिकपणे मेहनत करतो, देवाचे नामस्मरणही करतो, तरीही घरात सतत कटकटी होतात, आर्थिक चणचण भासते किंवा मनात एक अनामिक अस्वस्थता राहते. प्रगतीच्या वाटेत सारखे अडथळे येत असतात. अशा वेळी आपल्याला वाटते की आपले नशीबच खराब आहे. पण मंडळी, कधी कधी याचे उत्तर आपल्या नशिबात नसून आपल्या देवघरात दडलेले असते. होय, देवघरातील अत्यंत छोटी वाटणारी गोष्ट किंवा आपली एखादी छोटीशी चूक आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम करत असते. आज आपण अशाच एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्यापैकी 90% लोकांच्या देवघरात असते. ती गोष्ट म्हणजे देवांच्या मूर्ती किंवा फोटोखाली ठेवलेले लाल रंगाचे आसन, कापड. तुमच्याही देव्हाऱ्यात देवांच्या मूर्तीखाली लाल कापड अंथरलेले आहे का? जर होय, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की देवघरात लाल रंगाचे आसन ठेवल्याने तुमच्यासोबत काय घडत आहे, याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे आणि या संदर्भात कोणत्या चुका टाळणे अत्यंत गरजेचे आहे. विषयाकडे वळण्यापूर्वी आपण आपल्या संस्कृतीत देवघराला काय स्थान आहे हे समजून घेऊया. शास्त्रानुसार देवघर हे केवळ देवांच्या मूर्ती किंवा फोटो ठेवण्याची जागा नाही, तर ते संपूर्ण घराच्या आध्यात्मिक ऊर्जेचे केंद्र, एनर्जी सेंटर असते. जेव्हा आपण अत्यंत श्रद्धेने आणि भक्तिभावाने देवांची पूजा करतो, मंत्रजप करतो, तेव्हा त्या ठिकाणी सात्विक आणि सकारात्मक लहरी निर्माण होतात. सकाळी आणि संध्याकाळी देवघरामध्ये जेव्हा दिवा आणि अगरबत्ती लावली जाते, तेव्हा घरातील नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होऊ लागते आणि वातावरण शांत व प्रसन्न बनते. दिवसभराच्या धावपळीनंतर आणि तणावानंतर जेव्हा आपण देवघरासमोर 2 मिनिटे शांतपणे बसतो, तेव्हा मनाला जो मानसिक आनंद आणि समाधान मिळते, ते जगात इतर कुठेही मिळत नाही. शास्त्रोक्त देवपूजेचे काही महत्त्वाचे नियम. आपल्या परंपरांमध्ये देवपूजा करताना काही विशेष गोष्टींचे पालन करायला सांगितले आहे, ज्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. 1. स्वच्छता आणि वस्त्र. देवपूजेला बसण्यापूर्वी नेहमी स्नान करून स्वच्छ आणि धुतलेली वस्त्रे परिधान करावीत. 2. स्वतःचे आसन. जमिनीवर कधीही थेट बसून पूजा करू नये. पूजेसाठी लोकरीचे किंवा कुशाचे स्वतंत्र आसन वापरावे. हे आसन वैयक्तिक असावे, ते दुसऱ्या कोणासोबतही शेअर करू नये. पूजा संपल्यानंतर आसनाखाली थोडे पाणी सोडून ते डोळ्यांना लावावे आणि मगच उठावे. 3. दिशा. पूजा करताना आपले तोंड शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. 4. मानसिक शांतता. पूजेच्या वेळी मनात राग, द्वेष किंवा वाईट विचार नसावेत. शांत चित्ताने केलेले नामस्मरण अधिक फलदायी ठरते. या सर्व गोष्टींचा थेट संबंध देवघरातील ऊर्जेशी असतो. आता आपण पाहूया की या देवघरामध्ये देवांच्या खाली कापड किंवा आसन का अंथरले जाते. अनेकांना वाटते की देव्हाऱ्यात देवांच्या मूर्ती किंवा फोटोखाली कापड अंथरणे ही केवळ एक सजावट आहे. पण मंडळी, यामागे केवळ सजावट नसून अतिशय खोल धार्मिक, शास्त्रीय आणि भावनिक अर्थ दडलेले आहेत. आपल्या पूर्वजांनी ही पद्धत उगीचच सुरू केलेली नाही. त्यामागची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. पवित्र ऊर्जेचे जतन, एनर्जी रिटेन्शन. जेव्हा आपण देवघरात मंत्रजप करतो, पूजा करतो किंवा आरती करतो, तेव्हा मूर्ती आणि फोटोंमध्ये एक विशेष प्रकारची सात्विक आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. जर या मूर्ती थेट लाकडी पाटावर किंवा जमिनीवर ठेवल्या, तर ती निर्माण होणारी ऊर्जा काही प्रमाणात जमिनीद्वारे शोषली, ॲब्झॉर्ब जाऊ शकते. देवांच्या खाली मऊ कापड किंवा आसन ठेवल्यामुळे ती पवित्र ऊर्जा देवघरातच स्थिर राहते आणि संपूर्ण घरामध्ये प्रवाहित होते. हे आसन ऊर्जेचे माध्यम म्हणून काम करते. 2. आदर आणि सन्मान व्यक्त करणे, इमोशनल रिस्पेक्ट. यामागे एक सुंदर भावनिक आणि व्यावहारिक कारणही आहे. समजा आपल्या घरी एखादा सन्माननीय पाहुणा आला, तर आपण त्यांना थेट जमिनीवर बसायला सांगतो का? नक्कीच नाही. आपण त्यांच्यासाठी चटई अंथरतो, सोफा किंवा खुर्ची देतो, कारण आपल्याला त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करायचा असतो. देव तर या संपूर्ण सृष्टीचे पालन करते आहेत. ते आपले सर्वोच्च पाहुणे आणि स्वामी आहेत. त्यामुळे त्यांच्याप्रती आपली भक्ती आणि आदर व्यक्त करण्यासाठी आपण त्यांच्यासाठी सुंदर आसन अंथरतो. 3. मूर्ती आणि फोटोंचे रक्षण. देवघरातील मूर्ती प्रामुख्याने पाषाण, दगड, धातू, तांबे, पितळ, चांदी किंवा मातीपासून बनवलेल्या असतात. जर या मूर्ती थेट कडक पृष्ठभागावर ठेवल्या, तर वातावरणातील ओलावा, घर्षण किंवा धूळ यामुळे धातूच्या मूर्तींना गंज येण्याची किंवा त्या काळवंडण्याची शक्यता असते. तसेच फोटोंच्या काचेला तडे जाण्याचा किंवा फोटो घासून खराब होण्याचा धोका असतो. खाली मऊ कापड अंथरल्यामुळे मूर्ती आणि फोटो सुरक्षित राहतात. 4. देवघरातील स्वच्छता.
देवघरात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. देवांच्या खाली कापड अंथरल्यामुळे लाकडावर किंवा कप्प्यांमध्ये थेट धूळ साचत नाही. हे कापड आपण वेळोवेळी धुवू शकतो किंवा बदलू शकतो, ज्यामुळे देवघरात नेहमी ताजेपणा आणि चैतन्य जाणवते. आता येऊयात आपल्या आजच्या मुख्य विषयाकडे, लाल रंगाचे आसन. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये रंगांना खूप मोठे महत्त्व आहे. प्रत्येक रंगाची एक विशिष्ट ऊर्जा, व्हायब्रेशन असते, जी आपल्या मनावर आणि वातावरणावर सूक्ष्म परिणाम करत असते. देवघरामध्ये लाल रंगाचे आसन वापरणे अत्यंत लोकप्रिय आणि शुभ मानले जाते. लाल रंगाचे आध्यात्मिक महत्त्व. लाल रंग हा शक्ती, चैतन्य, उत्साह आणि मांगल्याचे प्रतीक मानला जातो. हा रंग सकारात्मक ऊर्जा अत्यंत वेगाने आकर्षित करतो. पूजा करताना लाल रंग समोर असल्यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि भक्तिभाव अधिक दृढ होतो. विशिष्ट देवतांसाठी सर्वोच्च. आपल्या शास्त्रात काही देवतांच्या पूजेमध्ये लाल रंगाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. श्री गणेश. विघ्नहर्त्या गणपती बाप्पाला लाल रंग अत्यंत प्रिय आहे. उदाहरणार्थ जास्वंदाचे फूल, रक्तचंदन. देवी दुर्गा, माता लक्ष्मी. आदिशक्ती आणि धनलक्ष्मीच्या उपासनेत लाल रंगाचा वापर समृद्धी आणणारा मानला जातो. हनुमानजी. संकटांचे निवारण करणाऱ्या हनुमानजींच्या पूजेतही लाल रंग शुभ मानला जातो. जर तुमच्या देवघरात या देवतांच्या मूर्ती असतील आणि त्यांच्या खाली तुम्ही स्वच्छ लाल रंगाचे आसन अंथरले असेल, तर ती तुमच्या घरासाठी अत्यंत मंगलकारी आणि शुभ ठरते. यामुळे घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. पण काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. शास्त्रानुसार कोणतीही शुभ गोष्ट जर चुकीच्या पद्धतीने केली तर त्याचे उलट परिणामही भोगावे लागतात. जर तुमच्या देवघरात लाल आसन असेल तर खालील चुका कधीही करू नका. अस्वच्छ किंवा मळलेले आसन. अनेक घरांमध्ये देवाखालचे लाल कापड महिनोन-महिने धुतले जात नाही. त्यावर पूजेचे तेल, तुपाचे डाग पडतात, धूळ साचते किंवा ते जळते. लक्षात ठेवा, अस्वच्छ किंवा फाटलेले आसन देवघरात ठेवल्यास घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. यामुळे घरात विनाकारण कटकटी, वाद आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते. 2. मंगळ ग्रहाचा प्रभाव. जाणकारांच्या मते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत मंगळ ग्रह आधीच खूप तीव्र किंवा क्रूर असेल किंवा घरात आधीच खूप जास्त राग, चिडचिडेपणा आणि वाद होत असतील, तर देवघरात अतिशय गडद डार्क रेड रंगाचा अतिवापर करणे टाळावे. अशा वेळी रंगांचे संतुलन राखणे आवश्यक असते. मित्रांनो, देवघरात आसनाचा वापर करताना कापडाच्या गुणवत्तेकडेही लक्ष दिले पाहिजे. आसनासाठी नेहमी सुती, कॉटन किंवा रेशमी, सिल्क कपडा वापरावा. ही कापडे नैसर्गिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या शुद्ध मानली जातात. नायलॉन, पॉलिस्टर किंवा प्लास्टिक सारखी कृत्रिम, सिंथेटिक कापडे देवघरात वापरणे पूर्णपणे टाळावे. दर 15 दिवसांनी किंवा महिन्यातून एकदा देवाखालचे आसन बदलणे किंवा स्वच्छ धुणे अत्यंत शुभ मानले जाते. इतर रंगांचे पर्याय. जर तुम्हाला लाल रंगाव्यतिरिक्त इतर पर्याय वापरायचे असतील तर शास्त्रात खालील रंगही खूप शुभ मानले आहेत. पिवळा रंग, येलो. जर तुम्ही विशेषतः भगवान विष्णू, श्रीकृष्णाची भक्ती करत असाल किंवा गुरुचरित्राचे पारायण करत असाल तर पिवळ्या रंगाचे आसन अत्यंत फलदायी मानले जाते. पिवळा रंग हा ज्ञान, शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे. पांढरा रंग, व्हाईट. शांततेच्या उपासनेसाठी किंवा ध्यान करण्यासाठी पांढरा किंवा फिकट रंग योग्य मानला जातो. थोडक्यात सांगायचे तर लाल रंगाचे आसन नक्कीच शुभ आहे आणि ते तुमच्या घरात सुख समृद्धी आणू शकते. फक्त अट एकच आहे, ते नेहमी स्वच्छ, नीटनेटके आणि पवित्र असावे. देवघरातील स्वच्छता हीच खरी ईश्वर सेवा आहे. मंडळी, देवपूजेच्या शेवटी नेहमी देवाकडे क्षमा प्रार्थना करायला विसरू नका. मनात नेहमी म्हणावे की, हे ईश्वरा, मला पूजेचे मोठे विधी किंवा मंत्र माहिती नाहीत. माझ्याकडून नकळत काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर. या साध्या प्रार्थनेमुळे आपली नम्रता भगवंतापर्यंत पोहोचते. तर मित्रांनो, तुमच्या देवघरातही लाल आसन असेल तर आजच ते तपासून पहा, ते स्वच्छ ठेवा आणि देवाचा भरपूर आशीर्वाद मिळवा. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ही माहिती मिळेल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय माता लक्ष्मी नक्की लिहा, ज्यामुळे माता लक्ष्मीची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.